चला मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला आमच्या चैत्रगौरीच्या हळदी कुंकाला घेऊन जाणार आहे। मस्त मधुमास फुलला आहे, छान चाफा, मोगरा, मस्त सुगंध सुटलेला आहे आणि त्यामध्ये आपली चैत्रगौर बसलेली आहे। तर चैत्रगौर म्हणजे काय हे मी तुम्हाला प्रथम सांगते। तर ही देवाऱ्यातली अन्नपूर्णा जी असते, तिला चैत्र तृतीयेला पंचामृतांनी 9 माखू घालतात आणि मग तिची षोडोपचारे पूजा केली जाते। काही ठिकाणी ती चांदीच्या वाटीत तांदूळ ठेवून त्याच्यावर बसवतात, तर काही ठिकाणी तिला पितळेच्या झोपाळ्यामध्ये बसवलं जातं आणि मग अक्षयतृतीयेपर्यंत तिचं पूजा करणे आणि तिला रोज नैवेद्य दाखवणे हे केलेलं जातं। आणि मग एक दिवस तिचं कौतुक करण्यासाठी आपल्या शेजारील सख्यांना बोलवून, नातेवाईकांना बोलवून एक दिवस हळदी कुंकू केलं जातं। तर अशा प्रकारे आपली चैत्रगौर इथे बसलेली आहे आणि आम्ही तिचं हळदी कुंकू कसं केलं आहे हे मी तुम्हाला आता दाखवते। अशी सुंदर रांगोळी काढून आम्ही सगळ्या सख्यांचं इथे स्वागत करणार आहोत। इथे आम्ही छान आरास केलेली आहे। इथे हे छोटं बाळ ठेवतात, त्याच्या पाठीमागं काय कारण किंवा काय प्रथा आहे ते जर कोणाला माहीत असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा। आपल्या या रूढी परंपरा किती छान होत्या नाही? किती विचार करून पूर्वीच्या बायकांनी या ठरवलेल्या असतील की तेव्हा घरातल्या गृहिणीला तिची कलात्मकता दाखवायला, तिच्या अंगचे गुण दाखवायला काहीतरी कारण पाहिजे, काहीतरी निमित्त हवं। मग ही अशी आरास करून त्यामध्ये वेगवेगळे देखावे करून ती तिच्यातली कलात्मकता सगळ्यांच्या समोर दाखवू शकत असे। तर अशी ही आरास करणं, देवीपुढे देवीला आवडते पदार्थ ठेवणं, फळं ठेवणं, लाडू, चकल्या, करंज्या, तसेच देवीला आवडते म्हणून पन्हं, कैरीची डाळ इथे केलेली असते। आम्ही यावेळी आमची गौर पाण्यामध्ये बसवलेली आहे, म्हणजे तळं केलेलं आहे। इथे स्टीलच्या परातीमध्ये पाणी घातलेलं आहे, त्याच्यामध्ये कमळं सोडलेली आहेत आणि इथे देवी आमची बसवलेली आहे। बाहेर पारा 40च्या पुढे गेलेला आहे। मग गौरीला थंडावा मिळावा म्हणून मी पाण्यातल्या तळ्यामध्ये एक छोटंसं मंदिर करून आमची देवी इथे बसवली आहे। मला असं नेहमी वाटतं की चैत्रगौर ही सृजनतेचं प्रतीक आहे। म्हणजे बघा ना, ती माहेरी आलेली आहे, ती गर्भार अवस्थेत आहे आणि तिचे कौतुक पुरवून घेण्यासाठी तिला आंबट चिंबट आपण खायला घालतो आणि मग पावसाळा सुरू झाला की हिरव्यागार रूपानं ती आपल्याला धनधान्य देते। म्हणजेच ही सृजनता आहे आणि या सृजनतेच्या प्रतीकेचं आपण पूजन केलं पाहिजे। म्हणूनच या आपल्या रूढी परंपरा आपण पुढच्या पिढीला सोपवल्या पाहिजेत। त्यासाठी आपल्याला जास्त नाही जमलं तरी थोड्या प्रमाणात का विना पण या गोष्टी आपण केल्या पाहिजेत की जेणेकरून आपलं घर प्रसन्न राहील, चैतन्यमय राहील। हे हळदी कुंकू करण्यामागेही बरीच कारणं आहेत बरं का। म्हणजे बघा ना की आपण त्यानिमित्तानं आपलं घर स्वच्छ करतो, आपल्या ठेवणीतल्या साड्या, दागिने त्या निमित्तानं बाहेर येतात, घरामध्ये वेगवेगळे पदार्थ केले जातात, देवीच्या निमित्तानं सगळ्यांना ते वेगवेगळे पदार्थ खायला मिळतात आणि मग शेजारच्या सख्यांना बोलवून आपण हळदी कुंकू साजरं करतो। त्यानिमित्तानं हसण्या खेळण्याचे, चेष्टा मस्करीचे आवाज घरात येतात आणि असं म्हणतात की ज्या घरातल्या लेकी सुना या खूप आनंदी आहेत, त्यांच्या हास्य खेळण्याचे आवाज बाहेर येतात, ते घर खरंच श्रीमंत असतं। तर असं हे घर श्रीमंत होण्यासाठी, घर चैतन्यानं भरून जाण्यासाठी आपण ह्या रूढी परंपरा नक्की केल्या पाहिजेत। तर आमचं हे हळदी कुंकू तुम्हाला कसं वाटलं ते कमेंटमध्ये नक्की कळवा। तुम्हालाही अशा वेगवेगळ्या डेकोरेशनच्या आयडिया हव्या असतील तर मला कमेंट करा आणि घर आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह। तोपर्यंत धन्यवाद।